नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, महा टीईटी परीक्षा पास होणारे व नापास होणारे, टीईटी परीक्षा नापास असतील तरी त्यांनी पुढील तयारी कशी ठेवावी, पास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कशी तयारी ठेवावी, सर्वात प्रथम पासवाल्यांचं सांगतो, त्यानंतर टीईटी जी काही थोड्या का मार्कावरून राहिली त्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, कास्ट ला पास आहे 82 आणि सेफ आहे 83, बरं का। ओपन ला पास आहे साधारण 90 आणि 90च मार्क पाहिजेत, त्याच्याशिवाय कमी जर मार्क असतील तर ओपन मध्ये महा टीईटी क्रॅक झाली असं म्हणता येणार नाही, लक्षात घ्या। आता एक वाक्य बोललो मी, ओपन मध्ये महा टीईटी क्रॅक झाली नाही, का बोललो रे? तुम्ही जर कास्ट मध्ये असाल, बघा पोरांनो, आता आपलं फायदा नुकसान किती होणार आहे, तोटा ते पण सांगतो। तर तुम्ही जर कास्ट मधून टीईटी पास झालेला असाल तर भविष्यामध्ये टेट एक्झामला सुद्धा कास्ट मध्ये जेवढ्या जागा येतात तेवढ्याच जागामध्ये आपल्याला समाविष्ट राहून त्याच जागेमध्ये लढायचं असतं। समजा थोडक्यात सांगतो, एनटीसी किंवा एससी वर्गासाठी 40 जागा आलेले आहेत, बरोबर। तर या 40च जागांमध्ये तुम्ही कास्ट मध्ये टीईटी पास झाल्यामुळे तुम्हाला त्या 40 जागांमध्येच कॉम्पिटिशन असतं आणि त्यातच वेगळं मेरिट लागत असतं, ठीक आहे। म्हणजे काही ठिकाणी ओपन पेक्षा सुद्धा कास्ट मध्ये मेरिट जास्त लागलेलं आहे। आता ओपनचे भाग जर बघितला, आता एससीचा कॅन्डिडेट आहे, त्याला 90 मार्क आहे कशामध्ये, टीईटी परीक्षेत, तर त्याला आता हे 40 प्लस ओपनच्या जर दुसऱ्या 40 जागा असतील तर 80 मार्कामध्ये ग्राह्य धरलं जातं। म्हणजे टीईटी मध्ये मार्क महत्वाचे आहेत। आपण पात्र झालोय म्हणजे मोठी क्रांती केलेली नाही, लक्षात घ्या। आता पुढे चालून आपल्याला जर विद्यार्थ्यांनी पास झालात ना, विषय तर मिटलाय, एक विषय मिटलाय, फक्त टेट एक्झाम मध्ये आपल्याला मार्क सुद्धा मिळवायचे आहेत, याकडे आपलं घारीच्या नजरेसारखी नजर असली पाहिजे आणि थोडा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे, ठीक आहे। मी विद्यार्थ्यांपासून कुठलीच म्हणजे लपवून माहिती ठेवत नाही, एकदम सविस्तर साध्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे। आता टीईटी परीक्षा पास झाला, टेट एक्झाम साठी आपले क्लास चालू आहेत मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांना या क्लासला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे। टेट एक्झाम 150 प्लस टार्गेट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासला आलं तर काहीच हरकत नाही, 150 प्लस मार्क मिळवून देण्याची हमी असेल, रिझल्ट तुमच्या हातात असेल, जितकं लवकर होईल तितकं लवकर आलात तर। आता व्हिडिओ तुम्ही आज जर बघत असाल तर लवकरात लवकर मेसेज करून घ्या मित्रांनो। सिलेबसची वर्क पासून ते सर्व गोष्टी शिकवल्या जातील, विशेष म्हणजे तुमचा टाइम जास्त कंझ्युम केला जाणार नाही, एकदम कमी वेळेमध्ये तुम्हाला जबरदस्त प्लॅटफॉर्म म्हणजे ग्रो अकॅडमी आहे। लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास, तुम्ही नोट्स भेटणार आहे, सोबत मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असणार आहे, एक्झाम ओरिएंटेड शिकवलं जाणार आहे, ऍडव्हान्स गणित शिकवले जाणार आहे, पाठ्यपुस्तकं शिकवलं, म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला करायचे टेट एक्झाम होईपर्यंत। 6 ते 7 महिने काय लागेल तो दिवस, कितीही जागा येऊ द्या, सिलेक्शन आपलं फिक्स असणार आहे या परीक्षेमध्ये, एवढं नक्की सांगू इच्छितो। कारण माझा मागचा जर रिझल्ट बघितला मित्रांनो, मला तेवढी ताकद माहिती आहे माझी की आगामी टेट एक्झाम मध्ये मला विद्यार्थी पास करायचे, फक्त विद्यार्थ्यांनी लवकर येणं गरजेचं आहे। माझे मागचे रिझल्ट जर बघितले, 1,500 प्लस विद्यार्थी माझे सिलेक्ट लिस्ट मध्ये आहेत, 100 प्लस मार्क असणारे विद्यार्थी यातले 800 विद्यार्थी आहेत आणि ते विदाऊट इंटरव्ह्यू लागले पण 100 प्लस मार्क असणारे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट का सांगावा लागतो, आता बऱ्याच लोकांचा माझ्याकडे किंवा त्यांचा माझ्याकडे नंबर सेव्ह आहे, त्यांना टेटच दिसत असेल, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ते बघत असतील, किती लोकांनी बघितल्यात नक्कीच सांगा। कारण प्रत्येक विद्यार्थ्याला मी सांगू शकत नाही ना की बाबा माझ्याबद्दल चांगलं बोलून, ते विद्यार्थ्यांना ती कृतीत आणून द्यावं लागतं, आपल्या शिकवण्यात आणून दिल्यानंतर ते विद्यार्थी बरोबर चांगलं बोलतच असतात। चालक मालक मी स्वतःच आहे, इतर कोणताही व्यक्ती फोन उचलत नाही, मीच उचलतो, त्यामुळे आपण काय हंगामी नाही, परीक्षा आली केला कोर्स चालू असं नाहीये विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। चला आता ह्या टीईटी परीक्षा नापास पास कशी असतात ते सांगतो। ज्या लोकांचं बीएड झालेलं आहे
आणि टीईटी नाहीत किंवा नापास आहेत, टीईटी पास नाहीत, त्या विद्यार्थ्यांना 9वी आणि 10वी साठी लढता येत. लक्षात घ्या, कधी 9वी 10वी साठी अगदीच कमी जागा येतात. तुम्हाला टेट एक्झामला जोर लावायचे मित्रांनो आतापासून. मी सांगतो रोज थोडं थोडं साधारण 2 तास देऊन चाललात तुम्ही रिझनिंग मॅथला, विशेष म्हणजे किती 2 तास जर देऊन चाललात तर मी सांगतो तुम्हाला गॅरंटेड सांगतो 150च्या पुढे तुमचं ग्रीन सिग्नल असेल, तुम्ही 100% विदाऊट इंटरव्ह्यू सुद्धा लागू शकता. ठीक आहे. आता त्यानंतर मित्रांनो डीएड आहे प्लस टीईटी पास आहे, टीईटी किंवा सीटीईटी. टीईटी म्हणलं की दोन्ही पकडून चला. त्या विद्यार्थ्याला 1ली ते 5वी वर्गासाठी शिकवता येतं. सर्वाधिक जागा या वर्गासाठी असतात आणि या वर्गामध्ये साधारणपणे आपलं 120 क्रॉस झालं की 100% आपण सिलेक्ट लिस्ट मध्ये असतो आणि आपल्या नावाच्या पुढे टीआर हा ब्रँड लागतो मित्रांनो. टीआर म्हणजे टीचर. आताच्या मागच्या सरकारने टीआर आणलेलं आहे. टीआर म्हणजे टीचर साठी टीआर, डॉक्टर साठी डीआर, बरोबर. त्याप्रमाणे हा ब्रँड लावायचा असेल तर लागा तयारीला, कारण आपलं डीएड ग्रेड झाले. 10वी पासून आपल्याला गणिताचा कुठलाच अंश नाही, रिझनिंगचा कोणताच अंश नाही. अजून एक पुढे गोष्ट सांगतो मित्रांनो, तुमचा सिलेबस फिक्स नाही, 1ली ते 10वी वर्गापर्यंत आहे. मग तुम्ही जर मॅथ शिकवत असाल ना, ते 8वी 9वी 10वी 7वी पासून पुढले सर्व वर्गाचं मॅथ आणि रिझनिंग, म्हणजे बघा 5वीला हे असतं आपलं स्कॉलरशिप परीक्षा, त्याचं रिझनिंग करा, 8वीचं स्कॉलरशिप परीक्षेचं रिझनिंग करा. मी ते मागच्या विद्यार्थ्याकडून तेच वधवून घेतलेलं आहे, तेच करून घेतलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्यांचा रिझल्ट चांगला आलेला आहे, रिझल्ट मध्ये मार्क आलेले आहेत. तुमच्या आजूबाजूला असतील ग्रो अकॅडमीचे त्यांचा संपर्क असेल, क्लास लावलेले असतील, त्यांना विचारून घ्या, कारण कमी विद्यार्थी नव्हते माझ्याकडे. मी आतापर्यंत 7 ते 8 हजार लोकांना शिकवलेलं आहे प्रत्यक्ष क्लासच्या माध्यमातून. मग विद्यार्थी मित्रांनो त्या लोकांतलं सिलेक्शन झालेले 80% लोक आपल्या क्लासच्या संदर्भातलेच आहेत, बरोबर. टेस्ट पेपर दिलेत काही लोकांना क्लास प्रॉपरली 4-4 महिन्याचा दिलाय, काही लोकांना 1.5 महिन्याचा दिलाय, काही लोकांना 2 महिन्याचा दिलाय, काही लोकांनी महिनाभरच येऊन पास झाले. बऱ्याच लोकांशी संपर्क आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही क्लास बद्दल माहिती काढून क्लास लावू शकता. त्यानंतर बघा हे आहे आणि पदवी आहे, हे आहे आणि पदवी आहे. त्याला 6 ते 8 ला सुद्धा संधी मिळते. म्हणजे चान्स बघा 1ली ते 8वी आणि सेकंड टीईटी पास पाहिजे याला, बरं का. आता या पदवी आहे पण टीईटी नंबर 2, बरोबर. आता काही लोकांनी काय झाले, फर्स्टच राहिले, सेकंड पास झाले, बरं का, पण लागा तयारीला. काही लोकांचं काय झालं, सेकंड राहिले, फर्स्ट पास झाले. म्हणजे हे चाललेलं आहे. म्हणजे या लोकांना दोन्ही परीक्षा देता येतात. आता बीएड प्लस टीईटी पेपर सेकंड. सेकंड यांना 6वी 8वी वर्गापासून ते 10वी वर्गापर्यंत लढता येत, बरोबर. 6, 7, 8, 9, 10 4 वर्ग कंटिन्युअसली त्यांना तिथे संधी मिळत असते. संधीचं सोनं करून घ्या. जर नापास असाल तरीही 9वी 10वी साठी लढता येत. फक्त आपल्याला टेटला स्कोर आणायचे. स्कोर म्हणजे पासिंगचा नाही मित्रांनो, जेवढे होईल तेवढे जास्त मार्क घ्यायचे, बरोबर. जेवढे होईल तेवढे जास्त मार्क मिळवायचे, तरच आगामी टेट मध्ये आपल्या नावापुढे परत एकदा बोलतो ब्रँड लागेल टीआर. ठीक आहे. आपलं एकदम साध्या भाषेमध्ये सुटसुटीत सांगितलं जातं. शिकवण्याची पद्धत सुद्धा आपली एकदम जबरदस्त आहे, कारण काय विषय विद्यार्थ्याला कळून आलं तरच त्या शिक्षकाचा उपयोग आहे, नसता अदरवाईज नाही. तुम्हाला पण माहित आहे मित्रांनो, तुम्ही पण शिक्षक आहात, कुठेतरी छोट्या मोठ्या स्कूलवर तुम्ही काम करताय सध्या, पण ते काम हे आपलं तात्पुरते. लक्षात ठेवा, 5,000 10,000 15,000 जास्तीत जास्त 20,000 एवढाच पगार मिळू शकणार आहे आयुष्यभर. आपण एकदा वय गेलं निघून की संपला विषय. एक आहे 38 वर्षापर्यंत ओपनच्या विद्यार्थ्याला संधी आहे. ओपन म्हणतोय, कुठलंच आरक्षण नाही. एससीबीसी ईडब्ल्यूएस एससी एनटी सर्व गट आले. ओबीसी यांना 43 वर्षापर्यंत आहे. ओपन म्हणजे प्युअर ओपन, कुठलंच आरक्षण नाही त्या विद्यार्थ्यांना सांगतोय. कुठलंच आरक्षण नाही त्या विद्यार्थ्यांना सांगतोय. फक्त 38 वर्ष लास्ट एज आहे आणि 43 वर्ष एससीबीसी असेल, मराठा आरक्षण असेल, ईडब्ल्यूएस असेल, एनटी असेल, एनटीसी डी डी हे काय सगळे असतील, विजय असेल, सगळं असेल.
ते त्यांना किती 43 वर्षापर्यंत सूट आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा विचार केला तर तुम्ही तयारी करणं खूप गरजेचं आहे असं मला याच्यातून वाटतं. आणि तुम्ही व्यवस्थितरित्या तयारी केला तरच तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये मार्क मिळवता येतात. थोडक्यात सांगतो कॉम्पिटिशन कसं असतं मित्रांनो. तलाठीची 5,000 जागा आल्या होत्या आणि 8 लाख फॉर्म आले होते. माझे आता शिक्षक भरतीची, हे झालं तलाठीचं, तलाठी परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षेचा तुम्हाला अंदाज थोडक्यात सांगतोय मी. आणि शिक्षक भरतीच्या जागा आल्या होत्या 21,000. आणि मित्रांनो फक्त 2 लाख लोकांचं कॉम्पिटिशन होतं. यात टीईटी पास फक्त आणि फक्त 40 ते 45,000 लोक होते. हे आहे कॉम्पिटिशन. आणि यातल्या साधारण 70% जागा या 1ली ते 8वी वर्गासाठी होत्या. 30% जागा वरल्या वर्गासाठी होत्या. म्हणजे एवढं कॉम्पिटिशन आहे आपलं. एकदम स्पर्धा परीक्षेतलं सर्वात खाल्लं कॉम्पिटिशन म्हणता येईल. त्यामुळे सांगतोय टेट एक्झामची बॅच चालू झालेली आहे. तुम्हाला या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. एनर्जिक राहा, थोडा थोडा अभ्यास करा, रेग्युलर करा. आगामी काळात 100% यश मिळाल्याशिवाय राहत नाही. ज्या लोकांना अभ्यास करायचा नाही किंवा भीती वाटते, करू की नको वाटतं, त्या विद्यार्थ्यांनी संपर्क पण मला करायचा नाही. कारण काय होतं, सर माझा अभ्यासातला गॅप आहे. अरे यस, पण सुरुवात केल्यानंतर त्याचा शेवट सुद्धा गोड होणार आहे. पण सुरुवातच करायला तुम्ही घाबरत असाल तर त्याचा उपयोग नाही. टुकुमक जे लोक लागलेत आपल्या समोर त्यांच्याकडे बघितल्याशिवाय, म्हणजे बरेच जण विचारतात, सर माझ्या शेजारचे लोक लागले, माझ्या क्लासचे लोक लागले, मी टॉपर होतो डीएड बीएड ला असताना, पण माझ्याकडून शक्य झालं नाही. फक्त तुम्ही दिल्या नाही वेळ, तुम्ही काय दिला नाही, फक्त वेळ दिला नाही आणि वेळेनुसार अभ्यास केला नाही. IBPS असू द्या, TCS असू द्या, काही असू द्या मित्रांनो, मी सांगतो कुणीही परीक्षा घेऊ द्या, IBPS ने घेऊ द्या, TCS ने घेऊ द्या किंवा महाराष्ट्र परीक्षा परिषदेने घेऊ द्या, आपलं नाणं फेल जाणार नाही एवढं नक्की सांगतो. कारण आपण विद्यार्थ्याकडून सगळ्या बेसिक ऍडव्हान्स एक्झाम ओरिएंटेड करून घेतलं जात असतं. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.